हाय ऑल एमपीएससी ॲस्पिरंट एमपीएससी विथ आकाश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये या टॉपिकबद्दल माहिती बघणार आहोत, जे की कंबाईन एक्झाम या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक आहे. एमपीएससीने कंबाईन एक्झाम यामध्ये आतापर्यंत या टॉपिकवर दरवर्षी एक तरी प्रश्न विचारण्यात आलेला आहे, म्हणजे विचारला आहेच. एक प्रश्न म्हणजे अत्यंत महत्त्वाची बाब आहे, जे की परीक्षेमध्ये एक प्रश्न हा 1 मार्क मिळवून देतो. 1 मार्कची व्हॅल्यू तेव्हाच कळेल जेव्हा 1 मार्कमुळे अख्खं आयुष्यामधलं 1 किंवा 2 वर्ष वाया जाईल. तर चला, कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण आपल्या 2 मंथ्स फ्री क्रॅश कोर्स अर्थात जे आपण येत्या सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या कंबाईन 2021 करिता लॉन्च केलेले आहे त्याची सायलेंट फीचर्स बघूयात. यामध्ये आपण ऑल सब्जेक्ट कव्हर इन 2 मंथ्स, जे की आपण 1 जुलै टू 31 ऑगस्ट मध्ये कंप्लीट करणार आहे. ओनली इम्पॉर्टंट टॉपिक कव्हर, यामध्ये आपण असे काही इम्पॉर्टंट टॉपिक कव्हर करणार आहेत जे की कमीत कमी वेळ जास्तीत जास्त आपल्याला मार्क मिळवून देणार व जे की एमपीएससी दरवर्षी यावर फिक्स्ड असे क्वेश्चन विचारते, म्हणजे विचारते जे की दरवर्षी रिपीट होतात. कंबाईन 2021 एक्झाम ओरिएंटेड टीचिंग ओनली या कोर्समध्ये आपण येत्या सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या कंबाईन एक्झाम करता एक्झाम ओरिएंटेड टीचिंग करणार आहे, जे की स्पेसिफिकली कंबाईन करता आपण लॉन्च केलेला आहे. प्रॅक्टिस फॉर 60+ मार्क्स, यामध्ये आपण एकूण आपल्याला कशा प्रकारे 60+ मार्क घेता येईल हे आपण बघणार आहोत. इम्पॉर्टंट टॉपिक इन मॅथ्स अँड रिझनिंग आपण ऑल कव्हर करणार आहेत, जे की मॅथ्स आणि रिझनिंगवर कंबाईनमध्ये जवळपास 15 क्वेश्चन विचारले जातात आणि त्यामध्येही रिझनिंग यावर जास्त फोकस केला जातो. आणि या दोन्ही घटकामधील असे काही इम्पॉर्टंट घटक आहेत जे की लिमिटेड आहेत, त्यावर एमपीएससी दरवर्षी रिपीटेड क्वेश्चन विचारते, ते आपण इथे कव्हर करणार आहोत. प्रिव्हियस क्वेश्चन पेपर टॉपिक वाईज एक्सप्लेनेशन, म्हणजेच आपण जे टॉपिक वाईज शिकवणार आहे तशाच प्रकारे आपण प्रत्येक लेक्चर झाल्याच्या नंतर शेवटी त्या टॉपिकवर आलेले टोटली 5 वर्षाचे अर्थातच 2015 पासून ते 2019 पर्यंतचे ऑल क्वेश्चन इथे आपण सॉल्व्ह करून घेणार आहे, जेणेकरून तुम्हाला वेगळ्या अशा अभ्यासाची आवश्यकता भासणार नाही. जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर या व्हिडिओमध्ये एकूण जे शिकले तेच अर्थात शेवटी तुम्हाला ते क्वेश्चन कशा प्रकारे टॅकल करायचे एक्झाममध्ये किंवा कशा प्रकारे एक्झाममध्ये क्वेश्चन विचारण्यात येतात हे आपण इथे पाहणार आहेत. यानंतर 2 फुल लेंथ मॉक टेस्ट फॉर प्रॅक्टिस ऑन एमपीएससी बेस्ड. विद्यार्थी मित्रांनो, हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, ते म्हणजे मॉक टेस्ट. महाराष्ट्रातील जवळपास 12 ते 15 लाख विद्यार्थी एमपीएससीच्या वेगवेगळ्या परीक्षा देतात. यामध्ये जवळपास 2000 जी की 2020 ची ॲड होती, परंतु ती कोरोनामुळे 2020 मध्ये न होऊ शकली. त्यामुळे 2021 मध्ये जी येत्या सप्टेंबर महिन्यात एक्झाम होणार आहे त्याकरिता जवळपास 3 ते 3.5 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे. यामधील 3 ते 3.5 लाख मधील जवळपास 5% विद्यार्थी मॉक टेस्टची तयारी करत नाही आणि जे की डायरेक्ट एक्झामला जाऊन पेपर सोडवतात आणि त्यावेळेस त्यांची फजिती होते. यासाठी आपण एमपीएससी बेस्ड असे 2 फुल लेंथ मॉक टेस्ट तयार करणार आहे, जेणेकरून तुम्हाला ह्या मॉक टेस्ट सोडवल्यानंतर कशा प्रकारे पेपर राहतो, कशा प्रकारे मार्कशीट राहते व ती कशी फिल करायची व पेपर कसा सोडवायचा, क्वेश्चन कशा प्रकारे हँडल करायचे, तसेच एलिमिनेशन मेथड कशा प्रकारे यूज करायची, जेणेकरून आपल्याला या 2 महिन्यात 60+ मार्क कसे भेटणार हे आपल्याला आपला कोर्स झाला व एक्झाम झाल्याच्या नंतर आपला रिझल्ट येईलच. तर माझ्यासोबत तुम्ही सर्वजण यासाठी तयार राहा. यानंतर पीपीटी, पीडीएफ, डेली इम्पॉर्टंट क्वेश्चन ऑन आवर यूट्यूब, ऑन युअर टेलिग्राम चॅनल, म्हणजेच आपण आपला जे
कोर्स होणार आहे त्याचे जे प्रत्येक टॉपिक वाईज लेक्चर आपण घेते त्याच्या टोटलच्या PPT आहेत, तसेच जे PDF आहेत आणि काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत जे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन बेस्ड राहणार आहेत, जे की दरवर्षी विचारण्यात येतात. ते मग काही क्वेश्चन हे आपण राज्यसेवेमधले तसेच वेगवेगळ्या एक्झाममध्ये घेणार आहेत, जे की येत्या सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या कंबाईन एक्झाम करता अत्यंत महत्त्वाचे आहे. ते आपण ॲज अ क्विज म्हणून आपल्या टेलिग्राम चॅनलवर रोज टाकणार आहे. आणि यामध्ये एक एक्स्ट्रा लोकसेविका असा हा पेपर आपण टाकणार आहे. परंतु माझ्या मते कोणत्याही प्रकारे पेपर वाचण्याची गरज नाही. ते कशा प्रकारे आपण करंट अफेअर्स करायला पाहिजे हे आपण एखाद्या पुढच्या लेक्चरला बोलूयात. आज आपण फक्त आपल्या राज्यघटनेची कोणकोणती वैशिष्ट्ये आहे या टॉपिकवर माहिती बघणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण आपल्या या लेक्चरची प्रस्तावना बघूया. म्हणजे भारतीय राज्यघटनेची जी वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्याची प्रस्तावना प्रस्तावना काय? जगातील जवळजवळ सगळ्याच राज्यघटनेतील काही भाग घेऊन भारतीय राज्यघटना बनवण्यात आलेली आहे. म्हणजेच जेव्हा भारतीय राज्यघटना बनवण्यात चालू होती तेव्हा जगातील अनेक अशा राज्यघटनेमधून जे की महत्त्वाचे घटक आहेत ते सर्वत्र एकत्र करून भारतीय राज्यघटना अशी ही सर्वकष राज्यघटना व पुरेपूर राज्यघटना अशी बनवण्यात आलेली आहे. घटना दुरुस्ती 7, 42, 44, 73, 74 आणि घटना दुरुस्ती 97 ह्या भारतीय राज्यघटनेतील मोठे बदल करण्यात आलेले आहेत. म्हणजे वरील ज्या घटना दुरुस्ती आहेत त्या घटना दुरुस्तीने भारतीय राज्यघटनेमध्ये मोठे असे बदल घडून आलेले आहेत. जी की 42वी घटना दुरुस्ती ही लघु राज्यघटना म्हणूनही ओळखल्या जाते. हा एक इथे नोट करण्यासारखा पॉईंट आहे. राज्यघटनेची मूळ चौकट किंवा संरचना बदलता येत नाही. म्हणजे जी भारतीय राज्यघटना आहे तिच्यामध्ये काही अशा बाबी आहेत की त्या बदललं तर भारतीय राज्यघटना शून्यावर होईल. हे विधान केशवानंद भारती खटला 1973 मध्ये सांगण्यात आलेले आहे व यानुसार भारतीय राज्यघटनेचे मूळ चौकट व मूळ संरचना आपण बदलू शकत नाही असे यामध्ये सांगण्यात आलेले आहे. त्यानंतर आपण भारतीय राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती हे बघूयात. भारतीय राज्यघटना ही सर्वात विस्तृत आहे, तसेच ती लिखित सर्वात मोठी आहे. यानंतर ती सर्वकष व तपशीलवार आहे. सन 1949 मध्ये सरनामा 22 भाग व 8 परिशिष्ट होती, तर 2016 मध्ये 2016च्या शेवटपर्यंत सरनामा 25 भाग व 12 परिशिष्ट होती, जे की सध्या जवळपास 460+ कलमे भारतीय राज्यघटनेमध्ये आहेत. बदलत्या काळानुसार यामध्ये वेगवेगळे बदल करण्यात आले. ते म्हणजे यामध्ये 20 कलमे 1 भाग हा वगळण्यात आलेला आहे, तर 90 कलमे 4 भाग व 99 4 परिशिष्ट असे जोडण्यात आलेले आहेत. यानंतर उसनवाढ संरचना प्रामुख्याने भारत सरकार कायदा 1935च्या कायद्यावर आधारलेली आहे. म्हणजेच भारतीय राज्यघटना जी आहे ती 1935च्या कायद्याची नक्कल आहे असे यामध्ये म्हटलेले आहे. म्हणजेच जवळपास अर्ध्याहून अधिक म्हणजेच 250+ कलमे ही भारत सरकार कायदा 1935च्या कायद्यातील तरतुदी जशाच्या तशा भारतीय राज्यघटनेमध्ये घेण्यात आलेल्या आहेत. यानंतर वैशिष्ट्य म्हणजे परिदृढ व परिवर्तनीय. म्हणजे भारतीय राज्यघटना ही परिदृढ तसेच परिवर्तनीय अशी दोन्ही स्वरूपाची आहे. तर भारतीय राज्यघटनेच्या कंपॅरिझन मध्ये आपण ब्रिटनच्या राज्यघटना बघितली तर ती फक्त परिदृढ आहे. यामध्ये घटना दुरुस्ती हे 2 गटात विभागणी केलेली आहे. म्हणजे एक तर विशेष घटना दुरुस्ती तसेच प्लस विशेष प्लस अर्ध्याहून अधिक राज्याची सहमती. तर साधारण घटना दुरुस्ती ही घटना दुरुस्तीमध्ये येत नाही. हे सर्वात महत्त्वाचं पॉईंट आहे विद्यार्थ्यांना. कारण अनेक असे विद्यार्थी आहेत जे की घटना दुरुस्ती विचारतात. घटना दुरुस्तीचे एकूण 3 प्रकार आहेत असे ते सांगतात, परंतु घटना दुरुस्तीचे एकूण 2च प्रकार आहेत आणि साधारण घटना दुरुस्ती ही घटना दुरुस्ती म्हणून मान्य केली जात नाही, जे की कलम 2 व कलम 3 करिता वापरल्या जातात. जे की भारतीय संविधानातील सीमा कोणत्याही राज्याची सीमा नाव
तसेच त्या राज्याचे क्षेत्रफळ बदलण्याकरिता कलम 2 व 3 म्हणजेच साधारण घटनादुरुस्तीचा वापर केला जातो. यानंतर एकात्माकडे झुकणार संघराज्य पद्धत 2 सरकार. यामध्ये संघराज्यामध्ये आपले 2 सरकार आहेत, त्यामध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार. परंतु राज्य सरकारपेक्षा केंद्र सरकारला जास्त अधिकार देण्यात आलेले आहे, म्हणजेच जे माप आहे ते केंद्र सरकारकडे जास्त झुकलेले आहे. संघराज्य शब्दाचा वापर नाही, पण कलम 1 मध्ये राज्याचा संघ असा आपण त्यामध्ये तरतूद केलेली आहे. भारत सरकार कायदा 1935 मध्ये फेडरल कोड म्हणजेच संघराज्य असा उल्लेख होता, परंतु ते अस्तित्वात आलं नाही. म्हणजेच संघराज्य या सूचनेचा वापर राज्यघटनेत कुठेही केलेला नाही, परंतु भारतीय राज्यघटनेत कलम जे 1 आहे त्यामध्ये इंडिया अर्थातच भारत हा राज्याचा संघ असेल असं यामध्ये म्हटलेलं आहे. यानंतरचं वैशिष्ट्य म्हणजे संसदीय शासन व्यवस्था. तर भारताची जी संसदीय शासन व्यवस्था आहे ती कशासाठी, तर ब्रिटनसाठी. म्हणजे यामध्ये कार्यकारी व कायदेमंडळ असे 2 प्रकारचे मंडळ आहेत, जे की भारतीय राज्यघटना मध्ये दुरुस्ती करण्याचं, भारतीय राज्यघटनेमध्ये कायदा करण्याचं काम करतात. त्यानंतर संसदीय सार्वभौम नाही. संसदीय सार्वभौम असणं म्हणजे काय, तर संसदेला वाटेल ते संसद करू शकत नाही, जे की ब्रिटनमध्ये आहे. ब्रिटनमध्ये न्यायालयीन पुनर्विलोकन नाही, जे की न्यायालयीन पुनर्विलोकन आहे ते आपण अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेलं आहे. न्यायालयीन पुनर्विलोकन यामुळे संसदेवर काही रेस्ट्रिक्शन्स येतात. ते म्हणजे संसद वाटेल त्या विषयावर किंवा वाटेल त्या गोष्टीवर कोणताही कायदा करू शकत नाही. यानंतर USA मध्ये कायद्याची योग्य प्रक्रिया हे शब्द वापरलेले आहेत, परंतु इंडियाच्या म्हणजेच भारताच्या राज्यघटनेमध्ये कायद्याने स्थापित योग्य प्रक्रिया जे की ब्रिटनच्या राज्यघटनेकडून घेण्यात आलेले आहे व त्याची तरतूद कलम 21 मध्ये आहे. यानंतरचं वैशिष्ट्य स्वतंत्र व एकात्मिक न्यायव्यवस्था. भारताची जी न्यायव्यवस्था आहे ती स्वतंत्र व एकात्मिक आहे. म्हणजे जे सर्वोच्च न्यायालय हे भारताच्या सर्वोच्च स्थानी आहे, ज्याचं हेडक्वार्टर हे दिल्लीला आहे. यानंतरचं वैशिष्ट्य मूलभूत हक्क. भाग 3 मधील कलम 12 ते 35 मध्ये एकूण 6 मूलभूत हक्क नमूद करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वात महत्त्वाचा आणि MPSCचा सर्वात फेवरेट टॉपिक म्हणजे मूलभूत हक्क. यावर MPSC दरवर्षी 1 किंवा 2 प्रश्न विचारतेच, जे की मूलभूत हक्क हे पाठच झाले पाहिजे अशा स्वरूपाचे आपल्याला करायचे. जेव्हा मूलभूत हक्क हा टॉपिक आपण घेणार आहे त्यामध्ये आपण याबद्दल माहिती डिटेल बघणार आहे. त्यानंतर समता, स्वातंत्र्य, शोषण, धार्मिक, सांस्कृतिक व घटनात्मक अशा एकूण 6 स्वरूपामध्ये मूलभूत हक्काची विभागणी करण्यात आलेली आहे, जे की कलम 12 ते कलम 35 म्हणजेच भाग 3 मध्ये नमूद करण्यात आलेले आहेत. त्यानंतर यांचे उल्लंघन झाल्यास थेट सर्वोच्च न्यायालयात जाता येते. म्हणजेच मूलभूत हक्काची कोणत्याही प्रकारे जर किंवा एखाद्या व्यक्तीने, सरकारने किंवा एखाद्या संस्थेने जर मूलभूत हक्काचे एखाद्या व्यक्तीचे उल्लंघन केले तर तो पीडित व्यक्ती थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. त्यानंतर हे जे मूलभूत हक्क आहे ते निरंकुश किंवा निर्बंधित नाही. म्हणजेच मूलभूत हक्कावर काही मर्यादा आहेत व ते घटनादुरुस्ती करून कमी किंवा रद्द करता येतात. यावर आतापर्यंत जवळपास 3 ते 4 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, जे की कंबाईन मध्ये 1 वेळा विचारण्यात आलेला आहे व याचा फोकस म्हणजे अशा प्रश्न विचारण्याचा फोकस हा राज्यसेवेमध्ये जास्त असतो. त्यानंतर कलम 20 तसेच 21 तसेच आणीबाणी सोडून, म्हणजेच कलम 20, 21 आणि आणीबाणीची परिस्थिती सोडून मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती किंवा मूलभूत हक्क रद्द करता येतात. त्यानंतर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे म्हणजेच DPSP. यामध्ये DPSP हे नाविन्यपूर्ण विशिष्ट असे डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी म्हटलेले आहे. म्हणजेच
भारतीय राज्यघटनेमध्ये जर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे नसेल तर भारतीय राज्यघटना ही शून्यवत असेल असे डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे ते नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे. यावर आतापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर भाग 4 मध्ये समाजवादी, गांधीवादी, उदारमतवादी अशा 3 स्वरूपाची मार्गदर्शक तत्वे याची तरतूद आहे. याविरुद्ध न्यायालयात आव्हान देता येत नाही. म्हणजेच सरकारने जर मार्गदर्शक तत्वानुसार काम केलं नाही तर कोणतीही व्यक्ती थेट न्यायालयात जाऊन याबद्दल आव्हान करू शकत नाही किंवा अपील करू शकत नाही. यानुसार कायदे करणे हे राज्याचे कर्तव्य असते. फक्त राज्याचे कर्तव्य असते जे की राज्याने ते फॉलो करायला पाहिजे. विद्यार्थ्यांनी मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यामधला मेन डिफरन्स म्हणजे मूलभूत हक्क हे भारतातील नागरिकांसाठी देण्यात आलेले आहे, तर मार्गदर्शक तत्वे हे राज्य सरकारना देण्यात आलेली आहे. यानंतर वैशिष्ट्य म्हणजे मूलभूत कर्तव्य. जसे भारतातील नागरिकांना मूलभूत हक्क देण्यात आलेले आहेत तसेच त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून त्यांना मूलभूत कर्तव्य देण्यात आलेले आहेत. ते म्हणजे सुरुवातीला राज्यघटनेमध्ये याची तरतूद नव्हती. म्हणजे जेव्हा राज्यघटना तयार करण्यात आलेली आहे तेव्हा फक्त मूलभूत हक्क देण्यात आलेले, मूलभूत कर्तव्याची त्यामध्ये तरतूद नव्हती. परंतु सन 1976 मध्ये 42व्या घटनादुरुस्तीनुसार स्वर्णसिंग समितीच्या म्हणण्यानुसार हे लागू करण्यात आले. ते म्हणजे 42व्या घटनादुरुस्ती 1976 मध्ये आणि 86व्या घटनादुरुस्तीनुसार सन 2002 मध्ये आणखी एक मूलभूत कर्तव्य जोडण्यात आले. म्हणजे सुरुवातीला 10 आणि 2002 मध्ये 1 असे सध्या एकूण 11 मूलभूत कर्तव्य आहे, जे की आपण मूलभूत कर्तव्य टॉपिक मध्ये डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. यानंतर भाग 4A मध्ये कलम 51A मध्ये 11 मूलभूत कर्तव्ये आहेत. मूलभूत कर्तव्याची तरतूद ही भाग 4A मध्ये कलम 51A यामध्ये करण्यात आलेली आहे, जे की राज्यघटना तयार करण्यात आलेली आहे. राज्यघटना तयार केली त्यानंतर मूलभूत कर्तव्य तयार करण्यात आलेले आहे. त्यामुळे ते सबटायटल म्हणून 4A आणि 51A या कलमांतर्गत टाकण्यात आलेले आहे. यानंतर याला न्यायालयीन आव्हान नाही. म्हणजेच मूलभूत कर्तव्य हे DPSP टाईपच आहे की ज्याला न्यायालयात आव्हान करता येत नाही. म्हणजे याचं जर उल्लंघन जर कोणत्या नागरिकांना केलं तर त्याविरुद्ध न्यायालयात जाता येत नाही. यानंतरचं वैशिष्ट्य धर्मनिरपेक्ष राष्ट्र. म्हणजेच भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. म्हणजेच कोणत्याही स्पेसिफिक धर्माला घेऊन किंवा कोणत्याही स्पेसिफिक धर्माला सोडून सरकार किंवा भारतामधील शासन हे कायदे करू शकत नाही किंवा त्यांच्या विरुद्ध कायदे करू शकत नाही. यामध्ये राज्यघटनेमध्ये तरतूद आहे. म्हणजे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे म्हणून राज्यघटनेमध्ये तरतूद आहे. तर ती म्हणजे सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून असा शब्द वापरण्यात आलेला आहे. कोणताच धर्म हा अधिकृत धर्म नाही. म्हणजेच भारत किंवा कोणत्या राज्याचा असा कोणता स्पेसिफिक धर्म नाही. राज्य हे सर्व धर्मांबद्दल तटस्थ आहे. धर्मनिरपेक्ष राष्ट्राची आणखी एक ओळख म्हणजे समान नागरी कायदा कलम 44 मधून होते. म्हणजे धर्मनिरपेक्ष राष्ट्र हे एकतर सरनामा यावरून कळते किंवा मग कलम 44 म्हणजे मार्गदर्शक तत्वे यामधून कळते. यानंतरचं वैशिष्ट्य म्हणजे प्रौढ मताधिकार. मित्रांनो, आपल्या भारतामध्ये ज्या निवडणुका होतात ज्या की लोकसभा आणि विधानसभाच्या होतात त्या प्रौढ मताधिकारावर होतात. जे की आपण पाहिलं की 1988 मध्ये याचे वय 21 सोडून 18 वर्ष करण्यात आलेले आहे. 61वी घटनादुरुस्ती 1988 म्हणजेच तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी होते. 61वी घटनादुरुस्ती 1988 मध्ये मतदाराचे वय 21 सोडून 18 वर्ष करण्यात आलेले आहे. यानंतरचं वैशिष्ट्य एकेरी नागरिकत्व. तुम्ही जर अमेरिकेची राज्यघटना पाहिली तर त्यामध्ये दुहेरी नागरिकत्वाची तरतूद आहे. परंतु भारतामध्ये फक्त एकेरी नागरिकत्व आहे, जे की राज्यासाठी आणि केंद्रासाठी एकच आहे. परंतु जर अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये पाहिलं तर त्यामध्ये केंद्रासाठी तसेच राज्यासाठी दोन्ही वेगवेगळे नागरिकत्वाची तरतूद आहे. ते दोन्हीचे वेगवेगळे नागरिक असतात.
तर भारतामध्ये राज्यात असो किंवा भारतात असो हे एकच नागरिक असतो. राज्यघटनेचे स्वरूप संघराज्य आहे, म्हणजेच द्वैरही शासन व्यवस्था आहे. म्हणजेच भारतात केंद्र शासन व राज्य शासन अशा दोन प्रकारच्या शासन व्यवस्था आहेत. भारताचे नागरिक कलम 9, 19 आणि 35 मध्ये सांप्रदायिकता दर्शविते. आदिवासी आणि जम्मू आणि काश्मीर वगळता सर्वत्र समान अधिकार आहेत. परंतु मित्रांनो, जम्मू आणि काश्मीर यामधून वगळण्यात आलेला आहे, म्हणजेच कलम 377 हे रद्द झालेली आहे. यानंतरचं वैशिष्ट्य स्वातंत्र्य संस्था, म्हणजेच निवडणूक आयोग, महालेखा परीक्षा, UPSC, MPSC ह्या ज्या संस्था आहेत त्या स्वतंत्र संस्था आहेत. म्हणजे यावर केंद्र सरकार किंवा राज्य सरकार कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करू शकत नाही. म्हणजेच याचा जो कार्यकाळ असतो तो निश्चित स्वरूपाचा असतो. याच्या जो सेवा शर्ती असतात व त्यांची जो निधी असतो, जे मानधन असते ते संचित निधीमधून दिल्या जाते. म्हणजे यासाठी सरकारला कोणत्याही प्रकारची तरतूद करण्याची आवश्यकता नसते. जे की त्याचं जे राहते ते राष्ट्रपतीच्या अंडरमध्ये सर्व काम चालते. त्यानंतरचं वैशिष्ट्य म्हणजे आणीबाणी. आणीबाणी ही कलम 352 ते कलम 360 या अंतर्गत येते. जेव्हा आपण आणीबाणी टॉपिक बघू तेव्हा आपण तिथे डिटेलमध्ये एक्सप्लेन करू. यामध्ये भारताचे संरक्षण करण्यासाठी याची तरतूद करण्यात आलेली आहे. तर भारतामध्ये एकूण 3 प्रकारच्या आणीबाणी आहेत. ते म्हणजे राष्ट्रीय, राज्य आणि आर्थिक अशा एकूण 3 प्रकारच्या आणीबाणी आहेत. घटनेत औपचारिक दुरुस्ती न करता एकात्मिक व्यवस्था, म्हणजेच भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्याही प्रकारची घटना दुरुस्ती न करता भारतीय राज्यघटना जी की संघात्मक राज्यघटना जी की संघात्मक स्वरूपाची आहे ती एकात्मिक व्यवस्था बनते. म्हणजे टोटल राज्य शासनाचे जेवढे विशेष अधिकार असतात ते टोटली केंद्र सरकारकडे जातात व केंद्र सरकारला कायदे करण्याचे विशेष अधिकार प्राप्त होतात. संघराज्य एकात्मिक बनते, म्हणजेच हे राज्यघटनेचे विलक्षण वैशिष्ट्य आहे. तर यावर पण आतापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेला आहे की राज्यघटनेचे विलक्षण वैशिष्ट्य कोणते, ते म्हणजेच आणीबाणी. आणीबाणीमध्ये संघराज्य हे एकात्मिक बनते, जे की राज्य सरकारचे सर्व अधिकार केंद्र सरकारकडे बहाल केले जातात. राज्यातील कोणत्याही विषयावर किंवा कोणत्याही सूचीवर कायदा करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला प्राप्त होतो. तर व साधारण परिस्थितीमध्ये राज्य सरकारच्या कोणत्याच विषयाबाबत किंवा मुद्द्याबाबत केंद्र सरकार कायदा बनवू शकत नाही किंवा त्यावर विचार विनिमय करू शकत नाही. त्यानंतरचं वैशिष्ट्य त्रिस्तरीय सरकार. त्रिस्तरीय सरकार म्हणजे काय, तर भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला फक्त दुहेरीची तरतूद होती. म्हणजेच केंद्रामध्ये केंद्र सरकार तर राज्यामध्ये राज्य सरकार अशा 2 स्वरूपाची सरकार होती. परंतु सन 1992 मध्ये 73वी व 74वी घटनादुरुस्ती करण्यात आली व त्यानुसार स्थानिक स्तर म्हणजेच पंचायत राज असा 3रा स्तर तयार करण्यात आलेला आहे, जे की जगातील इतर कोणत्याही राज्यघटनेमध्ये पाहायला मिळत नाही. भारतीय राज्यघटनेचे हे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे त्रिस्तरीय सरकार. जगातील इतर कोणत्याच राज्यघटनेमध्ये हे भेटत पाहायला मिळत नाही, जे की भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 9 अर्थातच पंचायत राज या टायटलमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. यानंतर वैशिष्ट्य म्हणजे सहकारी संस्था. 17वी घटनादुरुस्ती 2011 म्हणजे लेटेस्ट आहे. 17वी घटनादुरुस्ती 2011 मध्ये याला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. म्हणजेच काय घटनात्मक दर्जा म्हणजे काय, तर जेव्हा घटना बनवणं चालू होती आणि तेव्हा ज्या ज्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत घटनामध्ये तर त्याला घटनात्मक दर्जा असलेल्या बाबी म्हणतात. तर घटना तयार झाल्याच्या नंतर जे ऍड केलेलं आहे त्याला बिघड घटनात्मक बाबी असे म्हणतात. परंतु संसद असे काही कायदे बनवू शकते किंवा असे काही कायद्याने एखाद्या संस्थेला किंवा एखाद्या बाबीला एखादी बाब असो किंवा काही असो त्याला घटनात्मक स्वरूपाचा दर्जा देऊ शकते.
तर सहकारी संस्थेमध्ये सुद्धा असंच आहे की 17व्या घटनादुरुस्तीनुसार 2011 मध्ये याला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. यामध्ये एकूण 3 बदल करण्यात आले. यामध्ये मूलभूत अधिकाराच्या कलम 19 मध्ये, मार्गदर्शक तत्वामध्ये कलम 43B मध्ये, तसेच सहकारी संस्था हा जो 9B भाग आहे त्याच्या कलम 243 ZS ते ZD यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. कायदा करण्याचा अधिकार हा विधिमंडळाचा असेल, म्हणजे सहकारी संस्था यावर कायदा करण्याचा अधिकार हा विधिमंडळाचा असेल. त्यानंतर आतापर्यंत आपण बघितलं की राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्य कोणती, परंतु प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात. तसेच भारतीय राज्यघटनेवर पण काही टीका करण्यात आलेल्या आहेत, ते म्हणजे उसने. जसं आपण पहिलंच वैशिष्ट्य पाहिलं की भारतीय राज्यघटना ही अनेक स्त्रोत म्हणजे अनेक राज्यघटनेपासून मिळून बनलेली आहे. परंतु भारतीय राज्यघटना जी आहे ती मुख्यतः 1935च्या कायद्याची नक्कल आहे. म्हणजे जवळपास अर्ध्यापेक्षा अधिक राज्यघटनेमध्ये ज्या तरतुदी आहेत ते 1935च्या कायद्यामधून देण्यात आलेल्या आहेत. भारत विरोधी, गांधीवादी आणि अवाढव्य आकार भारतीय राज्यघटना ही लिखित व जगातील सर्वात विस्तृत राज्यघटना म्हणून ओळखली जाते. वकिलाचे नंदन असे जिनिंग यांनी म्हटलेले आहे. यावर पण आतापर्यंत 1 ते 2 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. परंतु कंबाईनमध्ये असे खूपच कमी प्रमाणात प्रश्न विचारले जातात. परंतु असे प्रश्न विचारण्याची शक्यता आहे, दाट शक्यता ही राज्यसेवेमध्ये असते. यानंतर आपण दृष्टिक्षेपात भारतीय राज्यघटनेचे स्रोत, जे की अत्यंत महत्त्वाचा असा पॉइंट आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये आपण आता लोक पाहिलं की अनेक देशांमधून वेगवेगळ्या बाबी घेण्यात आलेल्या आहेत व भारतीय राज्यघटना तयार करण्यात आलेली आहे. परंतु कोणकोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून कोणकोणती वैशिष्ट्ये घेतली व कोणकोणते मुद्दे घेतले हे आता आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम स्रोत व त्यांची घेतलेली वैशिष्ट्ये कोणकोणती. तर भारत सरकार कायदा 1935, भारत सरकार कायदा 1935 मधून आपण संघराज्य शासन पद्धती, राज्यपालाचे पद, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग, आणीबाणी संबंधी तरतुदी, प्रशासनिक तपशील तसेच सूची अशा बाबी घेतलेल्या आहेत. यानंतर ब्रिटिश राज्यघटना. तर ब्रिटिश राज्यघटनेमध्ये आपण संसदीय शासन पद्धती, कायद्याचे राज्य, कायदेमंडळ प्रणाली, एकेरी नागरिकत्व आदेश अर्थात राईट पारित करण्याचे जे विशेषाधिकार आहेत, संसदीय विशेषाधिकार व द्विगुणित कायदेमंडळ इत्यादी बाबी आपण ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेल्या आहेत. यानंतर अमेरिकेची राज्यघटना. यामधून आपण मूलभूत अधिकार, स्वातंत्र्य, न्यायव्यवस्था, न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपती विरोधी महाभियोग, सर्वोच्च न्यायालयाच्या व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदाची पदच्युती आणि उपराष्ट्रपती पद असे इत्यादी बाबी आपण अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर आयर्लंडची राज्यघटना. आयर्लंडच्या राज्यघटनेमध्ये आपण राज्यरोजनाची मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे DPSP, राज्यसभेत सदस्य नामनिर्देशित करणे, राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत इत्यादी आपण आयर्लंडच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे. कॅनडाची राज्यघटना. कॅनडाच्या राज्यघटनेमधून आपण प्रबळ केंद्रसत्ता असलेले संघराज्य, केंद्राकडे शेषाधिकार, केंद्रातर्फे राज्यपालाची नेमणूक, सर्वोच्च न्यायालयाची सल्लागारी क्षेत्र इत्यादी बाबी आपण कॅनडाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेल्या आहेत. यानंतर ऑस्ट्रेलियाची राज्यघटना. ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमधून आपण समर्थी सूची, जे की सूचीचा तिसरा प्रकार आहे. राज्य सूची आणि केंद्र सूची हे आपण भारत सरकार कायदा 1935 मधून घेण्यात आलेले आहे. तर समर्थी सूची ही ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेली आहे. व्यापार व वाणिज्य व्यवहाराचे स्वातंत्र्य, संसदेच्या दोन्ही गृहाचे संयुक्त अधिवेशन. संयुक्त अधिवेशनाची तरतूद आपण ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे. जर्मनीच्या वायमर प्रजासत्ताकाची राज्यघटना. म्हणजे जर्मनीच्या राज्यघटनेतून आपण आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्काचे निलंबन, आपण कुठून घेतलेले आहे आणीबाणीच्या काळात, ते म्हणजे जर्मनीच्या राज्यघटनेतून. सोव्हिएत युनियन जे आताची जो रशिया आहे त्याच्या राज्यघटनेतून आपण
मूलभूत कर्तव्य, सरनाम्यातील सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाचे तत्व हे घेण्यात आलेले. म्हणजेच रशियाच्या राज्यघटनेतून आपण मूलभूत कर्तव्य आणि न्यायाचे तत्व अशा 2 भागात घेतलेल्या आहेत. त्यानंतर फ्रान्सची राज्यघटना. तर फ्रान्सच्या राज्यघटनेतून आपण प्रजासत्ताक पद्धती, सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता व बंधुता यांचे आदर्श घेतलेले आहेत. यानंतर दक्षिण आफ्रिकेची राज्यघटना. तर दक्षिण आफ्रिकेमधून आपण घटनादुरुस्ती व राज्यसभेच्या सदस्याची निवडणूक अशा 2 बाबी घेतलेल्या आहेत, जे की अत्यंत महत्त्वाचे आहेत. घटनादुरुस्ती आणि जे की कलम 368 अंतर्गत येते आणि निवडणुका, राज्यसभेच्या सदस्याची निवडणूक. त्यानंतर जपानची राज्यघटना. जपानच्या राज्यघटनेकडून आपण कायद्याने स्थापित प्रक्रिया घेतलेली आहे. यानंतर आपण आजच्या लेक्चरमध्ये जे राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती हे आपण बघितलेलं आहे. परंतु तुम्हाला आणखी कशा प्रकारे कमीत कमी जास्ती अभ्यास होईल व कशा प्रकारे सुव्यवस्थित तुमचा अभ्यास होईल यासाठी आपण यानंतर प्रत्येक टॉपिक नंतर त्या टॉपिकवर विचारण्यात येणारे कंबाईन एक्झाममध्ये 2015 ते 2019 अशा 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिकाचे विश्लेषण करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न कंबाईन एक्झाममध्ये विचारण्यात येतात व ते कशा प्रकारे आपल्याला सोडवता येतील याची प्रॅक्टिस होणार, यासाठी आपण इथे ते घेणार आहे. तर चला बघूया. प्रश्न पहिला, भारतीय संविधानामध्ये ब्रिटिश संविधानातून कोणते तत्व स्वीकारण्यात आले? तर राज्याची नीती निर्देशक तत्वे म्हणजे DBSP हे आपण आयर्लंडच्या राज्यघटनेत घेतलेली आहेत, म्हणजे हे ऑप्शन कट होते. त्यानंतर स्वातंत्र्य, समता व बंधुता. त्यानंतर कायद्याचे राज्य हे आपण ब्रिटिश याच्यामधून घेतलेलं आहे. त्यानंतर कायदा निर्मितीची प्रक्रिया हे पण ब्रिटिश मधून घेतलेले आहे, म्हणजे तर कटलं, हा ऑप्शन कटला, राहिलेला आहे ब, क, ड. क आणि ड हे दोन्ही ऑप्शन आपण पाहिले. क आहे परंतु ड इथं नाही, म्हणून हा पण ऑप्शन कटला. आणि क ड इथं आहे, परंतु याचं उत्तर आहे क व ड. स्वातंत्र्य व समता व बंधुता हे आपण फ्रान्सच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेले आहे. हा क्वेश्चन STM मुख्य 2016 मध्ये विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, भारत हे संघराज्य आहे, यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही म्हणते? म्हणजे भारत हे संघराज्य आहे असं कोणतं तत्व आहे जे भारत हे संघराज्य आहे असं दर्शवित नाही? ते म्हणजे फर्स्ट ऑप्शन, एक राज्यघटना, दुसरं द्विगृही कायदेमंडळ, तिसरं राज्यघटनेची सर्वोच्चता, चौथं न्यायालयीन पुनर्विलोकन. आपण भारतीय संघराज्यामध्ये पाहिलं की न्यायालयीन पुनर्विलोकन आहे, द्विगृही कायदेमंडळ आहे, राज्यघटनेची सर्वोच्चता आहे, परंतु एक राज्यघटना नाही. म्हणजेच जम्मू आणि काश्मीरकरिता जम्मू आणि काश्मीर हा भारताचा भाग असून सुद्धा जम्मू आणि काश्मीरकरिता वेगळी अशी राज्यघटना आहे. परंतु सध्या जम्मू आणि काश्मीर कलम 370 रद्द झाल्यामुळे तिथलची राज्यघटना रद्द झालेली आहे आणि जम्मू आणि काश्मीरचा सर्व व्यवहार हा भारतीय राज्यघटनेनुसार चालतो. त्यामुळे आता हा प्रश्न चुकीचा ठरू शकतो, परंतु तेव्हा हा प्रश्न बरोबर होता. ते म्हणजे उत्तर आहे की एक राज्यघटना. हा प्रश्न SO पूर्व 2016 मध्ये विचारण्यात आलेला आहे. प्रश्न तिसरा, भारताचे स्वातंत्र्य आणि अखंडता टिकून ठेवण्यासाठी घटनाकारांनी भारतीय संघराज्यात कोणत्या बाबी ऍड केलेल्या आहेत असे विचारलेले. हा क्वेश्चन PSI मुख्य 2017 मध्ये विचारण्यात आलेला आहे. यामध्ये केंद्राला अधिक अधिकार दिलेले आहेत. आपण पाहिलं की केंद्राकडे जुक्ती माप आहे, म्हणजे केंद्राला जास्तीत जास्त अधिकार देण्यात आलेले हे विधान बरोबर आहे. घटनाकारांना घटक राज्यांना अधिकार दिलेले आहेत. आपण वरच्या याच्यात पाहिलं की केंद्राला अधिकार अधिक दिलेले आहेत, म्हणजे घटक राज्यांना कमी दिलेले असेल, म्हणून चुकीचं आहे. राष्ट्रपतींना अधिक अधिकार दिलेले आहे, हे पण विधान चुकीचे आहे. मुख्यमंत्र्यांना अधिक अधिकार दिलेले आहे, हे पण विधान चुकीचे आहे. म्हणजे याचं उत्तर आहे फक्त अ, कारण येथे बरोबर विचारण्यात आलेले आहे. यानंतर प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेने आयरिश राज्यघटनेकडून घेतलेली नाही? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न वाचताना सर्वप्रथम प्रश्न वाचताना हा
अत्यंत लक्ष देऊन वाचायला पाहिजे, कारण प्रश्न चुकला म्हणजे पूर्ण उत्तर तर चुकतेच आणि वेळही वाया जातो. यासाठी प्रश्न हा अत्यंत हळू व पद्धतशीर समजेल असा वाचावा. हा क्वेश्चन PSI मुख्य 2017 मध्ये विचारण्यात आलेला आहे, जे की आयरिश राज्यघटनेतून कोणत्या बाबी घेतलेल्या नाही असे यामध्ये विचारलेलं आहे. मूलभूत अधिकार जे की आपण पाहिलं की USA म्हणजेच अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतलेले आहे. मार्गदर्शक म्हणून हे येणार नाही. त्यानंतर मार्गदर्शक तत्त्वे जे की आयर्लंडच्या राज्यघटनेमधून घेतलेली आहे, हे पण यामध्ये येणार नाही. राष्ट्रपतीची निवडणुकीची पद्धत हे पण यामध्ये येणार नाही. तर राज्यसभेवर सदस्याचे राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशन हे आपण आयरिशच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेले आहे. यानंतर प्रश्न 5वा, भारतीय राज्यघटनेची खालील वैशिष्ट्ये व त्यांचे स्रोत कोणते याचा जोड्या लावा. जे की आपण मागे आता चार्ट पाहिला की भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये कोणती व त्याचे स्रोत कोणती, त्यावर जोड्या लावा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. जे की ESO मुख्य 2017 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. यामध्ये वैशिष्ट्ये आणि स्रोत कोणते, तर वैशिष्ट्ये न्यायालयीन पुनर्विलोकन, कायद्याचे अधिराज्य, शेषाधिकार केंद्राकडे, समर्थित सूची. यामध्ये स्रोत आहे इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा आणि पर्याय उत्तर दिलेले आहे. तर आपण बघूयात न्यायालयीन पुनर्विलोकन. आपण बघितले की न्यायालयीन पुनर्विलोकन हे अमेरिकेच्या राज्यघटनेतून आलेले आहे, म्हणजे याचं उत्तर येते 2. त्यानंतर कायद्याचे अधिराज्य, तर कायद्याचे अधिराज्य आपण हे इंग्लंड मधून घेण्यात आलेले आहे, याचं उत्तर येते 1. शेषाधिकार केंद्राकडे, शेषाधिकार केंद्राकडे हे आपण पाहिले की कॅनडाच्या राज्यघटनेकडून घेण्यात आलेले आहे, ते म्हणून याचं उत्तर ठरेल 4. त्यानंतर समर्थित सूची, समर्थित सूची ही आपण पाहिलं की ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेली आहे आणि ज्या 2 सूच्या आहेत त्या भारत सरकार कायदा 1935 मधून घेण्यात आलेल्या आहेत, म्हणून याचं उत्तर ठरेल 3. तर 2, 1, 4, 3 हे आपल्याला कुठे भेटेल, 2, 1, 4, 3 हे फर्स्ट नंबरचं ऑप्शन आहे, तर ते बरोबर ठरेल. तसंच मित्रांनो इथे आपल्याला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे की जेव्हा असे मल्टिपल चॉईस ऑप्शन विचारण्यात येतात तेव्हा आपल्याला एलिमिनेशन मेथड वापरण्याचा जास्तीत जास्त वाव मिळतो. ते म्हणजे इथे बघा, तर आपण कशा प्रकारे एलिमिनेट करून याच्यातलं फक्त एक जरी माहीत असलं, या सर्वांमधलं फक्त एक जरी माहीत असलं तरी आपल्याला कशा प्रकारे प्रश्न सोडवता येतो हे आपण बघूया. जसं की आपण यामध्ये सर्वात जास्त आपल्याला माहिती असलेलं बाब म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकन जी अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये आलेली आहे, म्हणजे पहिल्याचं उत्तर ठरेल 2. त्याच्यामुळे पहिल्याचं उत्तर 2 असलेले फक्त 2 ऑप्शन आहे, ते म्हणजे एक पहिलं आणि चौथं. त्याच्यामुळे दुसरं आणि तिसरं ऑप्शन काय होणार, कट होणार. त्यानंतर पहिलं आणि चौथं होते, तर इथे पहिल्याचं ऑप्शन 2 आहे आणि दुसऱ्याचं ऑप्शन 1 आहे, त्यामुळे हे तर बरोबर असणार आहे. त्यानंतर कचं आहे 4 आणि चौथ्याचा आहे 3 आणि डचं आहे पहिल्याचा 3 आणि चौथ्याचा आहे 4. ते आपल्याला इलिमिनेट करता येईल. यानुसार आपलं उत्तर ठरते फर्स्ट नंबरचं. यानंतर प्रश्न 6वा, भारतीय राज्यघटनेने खालील कोणती वैशिष्ट्ये जर्मनीच्या वायमार राज्यघटनेकडून स्वीकारण्यात आलेली आहेत. तर भारतीय राज्यघटनेमधील जे स्रोत आहेत त्यामध्ये जर्मनीच्या वायमार राज्यघटनेतून काय स्वीकारलेले आहे असे इथे विचारलेले आहे. तर फर्स्ट नंबरचा ऑप्शन आहे केंद्राचा प्रबळ असलेल्या राज्याची संकल्पना, राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत, प्रजासत्ताक आणि न्यायाची संकल्पना, राष्ट्रीय आणि नियमांच्या काळात मूलभूत अधिकाराच्या निलंबनासंबंधित तरतुदी. आपण बघितलं होतं चार्टमध्ये की जर्मनीच्या राज्यघटनेतून राष्ट्रपतींनी राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्काचे निलंबन होते याबद्दल तरतूद केलेली आहे. म्हणून याचं उत्तर ठरेल पर्याय क्रमांक 4, जो की STI मुख्य 2017 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 7, धर्मनिरपेक्षतेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही म्हणते. वाचताना अत्यंत महत्त्वपूर्ण लक्ष देऊन प्रश्न वाचायचा, जेणेकरून आपल्याला उत्तर बरोबर सोडवता येईल. कारण प्रश्न माहिती असून जर प्रश्न चुकीचा जर वाचण्यात आला तर वेळ तर वाया जाईल आणि प्रश्नचे मार्कही नाही भेटणार, प्लस निगेटिव्ह मार्किंगमध्ये मार्क कटणार, जे की पास होण्यासाठी खूप मदतगार, नापास होण्यासाठी खूप मदतगार ठरेल. सो ही चुकूनही करू नका. प्रश्न नीट वाचा, प्रश्नावर जास्तीत जास्त फोकस करा. हा
टिप्स नंबर 1 की प्रश्न नीट वाचा. यानंतर पर्याय वाचताना पूर्ण पर्याय वाचून घ्यावे व जे आपलं नॉलेज आहे, जे की आपण वाचेल आहे त्याबद्दल 1 सेकंद किंवा 5 सेकंद विचार करायचा आणि जे 100% वाटेल त्यावर उत्तर क्लिक करायचं. तर चला हा क्वेश्चन बघूया. धर्मनिरपेक्षतेच्या बाबत खालील कोणते विधान बरोबर नाही. हा क्वेश्चन PSI 2018 मध्ये विचारण्यात आलेला आहे. धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचा भाग नाही. तर मित्रांनो, आपण पाहिलं होतं की धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेची संरचनेचा भाग आहे आणि हे काय म्हणते नाही, त्यामुळे हे उत्तर चुकीचं ठरेल. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे की बरोबर नाही, म्हणजे याचं उत्तर फर्स्ट नंबरचं असेल. तरी आपण खालचे ऑप्शन पर्याय ऑप्शन बघूयात. भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे, म्हणजेच हे असे राज्य आहे की सर्व धर्मांच्या प्रति तटस्थ आणि निपक्षतेचा भाव ठेवते. आपण पाहिलं की राज्य हा कोणत्याही धर्माला घेऊन चालत नाही किंवा कोणत्याही धर्मामध्ये भेदभाव करत नाही. तर राज्य हा धर्माच्या प्रति तटस्थ असते, म्हणून हे विधान बरोबर आहे. भारतामध्ये धर्मनिरपेक्षतेचा अर्थ असा की राज्याच्या धर्माच्या प्रति शत्रुभाव आहे. त्याचा अर्थ असा आहे की राज्याला विविध धर्मांमध्ये राहून तटस्थ राहायला पाहिजे. वरच्या विधानावरून हे विधान बरोबर ठरते. धर्माच्या आधारावर मतदारांना आवाहन करणे धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या विरुद्ध आहे, हे पण विधान बरोबर आहे. म्हणून याचं आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे, म्हणजे बरोबर नाही हे विचारलेलं आहे. याचं ऑप्शन ठरेल पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8. भारतीय संघराज्यात संघराज्य व्यवस्थेची खालीलपैकी कोणती मूलभूत तत्वे दिसून येतात. तर संघराज्य व्यवस्थेची कोणती तत्वे दिसून येतात हे इथे विचारलेलं आहे, जे की जोड्याला लावायचा प्रश्न आहे. यामध्ये द्विवेदी शासन व्यवस्था, एकेरी नागरिकत्व आणि स्वतंत्र न्यायमंडळ आहे. अधिकाराचे वाटप, द्विगुणी कायदेमंडळ आणि आणीबाणीविषयक तरतुदी आहेत. तर बघा मित्रांनो, संघराज्यामध्ये आपल्याला द्विवेदी शासन व्यवस्था आढळून येते. अधिकाराचे वाटप आढळून येते, जे केंद्र सरकारने राज्य सरकारमध्ये केलेले आहे. एकेरी नागरिकत्व पण आहे, द्विवेदी कायदेमंडळ पण आहे, स्वतंत्र न्यायव्यवस्था पण आहे, आणीबाणीविषयक तरतूद पण आहे. म्हणजे सर्व बाबी यामध्ये येतात. तर याचं उत्तर ठरेल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. जो की प्रश्न हे सोममुख्य 2018 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न, जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने आहेत की जी लोकशाहीच्या व्यवस्थेला अनुसरून नाही म्हणतात ते ओळखायचे, जी की लोकशाहीच्या व्यवस्थेला अनुसरून नाही. यामध्ये मुक्त आणि निष्पक्षपाती निवडणूक हा मुद्दा भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद आहे. त्यानंतर व्यक्तीची प्रतिष्ठा हाही आहे. अल्पसंख्याकांचे शासन, मित्रांनो अल्पसंख्याकांचे शासन असायला पाहिजे असं राज्यघटनेमध्ये कुठेही सांगितलेलं नाही, जे नाही, त्यामुळे हे विधान चुकीचं ठरेल. त्यानंतर कायद्याची समानता हे पण आहे. त्यामुळे आपल्याला काय विचारलं होतं अनुसरून नाही, तर याचा पर्याय क्रमांक ऑप्शन 3 अर्थातच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर ठरेल, जे की कंबाईन बी 2021 म्हणजेच मागच्याच वर्षी जे की शेवटची जी एक्झाम झाली होती 2019 मध्ये, त्याच्या पूर्व परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 खालील विधानांचा विचार घ्या, जो की PSI मुख्य 2019 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अध्यक्षीय पद्धतीमध्ये अध्यक्ष हा विधिमंडळाचा जबाबदार असतो. तर बघा, अध्यक्ष पद्धती ही अमेरिकेमध्ये अस्तित्वात आहे. अध्यक्ष पद्धतीमध्ये जो अध्यक्ष राहतो ते विधिमंडळाचा जबाबदार नसतो, तो संसदेचा जबाबदार असतो. म्हणून येथे हे विधान चुकीचे आहे. त्यानंतर संसदीय पद्धतीमध्ये राज्याचा प्रमुख हा राजा देखील असू शकतो. हे विधान बरोबर आहे, जे की ब्रिटनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर अध्यक्ष पद्धतीत अध्यक्ष हा शासनाचा प्रमुख असतो. हे पण विधान बरोबर आहे. त्यानंतर भारतातील संसदीय पद्धतीत राष्ट्रपती हा वास्तविक शासन प्रमुख आहे. विद्यार्थी, राष्ट्रपती हा कधीही वास्तविक शासन प्रमुख नसतो, तर तो नामधारी प्रमुख असतो. वास्तविक शासन प्रमुख हा PM अर्थातच प्रधानमंत्री असतो. म्हणून हे विधान चुकीचं आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे की विधान विचारात घ्या. जेव्हा कोणत्याही प्रश्नाबद्दल काय सोडवायचं, म्हणजे चुकीचं सोडवायचं की बरोबर सोडवायचं असं स्पेसिफिक माहिती दिलेली नसेल, तेव्हा आपल्याला बरोबर कोणते असे प्रश्न सोडवायचे असतात. यामध्ये आपण पहिला आणि चौथं चुकीचं आहे, अर्थातच दुसरं आणि तिसरं हे बरोबर असणार आहे. तर दुसरं आणि तिसरं
म्हणजेच ब आणि क म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपला बरोबर ठरेल. यानंतरचा प्रश्न आहे पर्याय प्रश्न क्रमांक 11. भारतीय संघराज्याबाबत तज्ञांनी केलेल्या वर्णनाबाबत जोड्या लावा, जो की यसो मुख्य 2019 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. जोड्या लावा करिता हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्याकरिता ऑप्शन आहे अ केसी व्हेअर, ब ग्रॅनेविल ऑस्टिन, क मॉरिन जोन्स, ड आयवर जेनी. तर बघा मित्रांनो, आपण आयवर जेनी यांचा उल्लेख बघितला होता की आयवर जेनी यांनी सांगितलं होतं की केंद्र सरकार जे असेल हे प्रबळ असेल, म्हणून पर्याय क्रमांक 4 चं उत्तर ठरेल 4. तर आपल्याला इथे फक्त एकच माहिती आहे, तर आपण बघूया एलिमिनेट करण्याचा प्रयत्न करूया की पर्याय क्रमांक 4 चं उत्तर 4 असेल. म्हणून पर्याय क्रमांक जो आहे ड त्याचं उत्तर 4 असेल. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा 1 आणि 2 मध्ये दिसून येतो, तर 3 आणि 4 मध्ये दिसून येत नाही, म्हणून 3 आणि 4 हा डायरेक्टली एलिमिनेट होणार. त्यानंतर राहतो पर्याय क्रमांक 1 आणि 2 जे की 4 तिथे कॉमन आहे. त्यानंतर 3 आणि 1 आहे. त्यानंतर ब मध्ये 2 आणि इथे पण 2 आहे आणि खाली पण 2 आहे, म्हणजे 2 असण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत. म्हणजे याचं उत्तर जे आहे ग्रॅन्युल ऑस्टिन याचं उत्तर सहकारी संघराज्य हेच आहे. त्यानंतर अ मध्ये आपल्याला बघायला मिळते की पहिल्यामध्ये 1, दुसऱ्यामध्ये 3, तिसऱ्यामध्ये 4 आणि चौथ्यामध्ये 3 आहे. यामध्ये कॉमन आहे 3, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 सुद्धा एलिमिनेट होणार. पर्याय क्रमांक 2 हा शेवटचा पर्याय उरलेला आहे, जे की आपलं उत्तर असणार. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण भारतीय राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती यावर माहिती बघितलेली आहे. सो तुम्हाला जर आजचा लेक्चर आवडला असेल, please like, share and subscribe to our YouTube channel and press the bell icon for latest updated video. Thank you.